नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक राजकीय नेतृत्व आणि युवा नेतृत्व आहेत आणि ठाण्यातील एक चांगलेच दिलखुलास आणि असे नेतृत्व आहेत आणि यांच्यासोबत आपण काही राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. प्रथमतः मी हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा मुद्दा हा सर्वांनी पाहिला आहे. सर्वप्रथम याची सुरुवात झाली ती आपल्या मीरा भाईंदरमधून आणि मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण झाली. मराठी भाषा येत नसल्यामुळे त्या व्यापाऱ्याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की ही जी काय मारहाण झाली आणि त्याला जी मराठी भाषा नाही आली म्हणजे त्याला येत नव्हती किंवा जे काही आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे त्याला समजवायला पाहिजे होतं? मारहाण करणं हाच एक पर्याय आहे का? नाही, प्रथम तर मारहाण करणं हा कुठल्याच बाबतीत ह्या मुद्द्या नाही, कुठल्याही मुद्द्यासाठी मारहाण करणं हा योग्य नाहीये, हा तुमचा मार्ग नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तर मला हेच सांगायचं आहे की मारणारा सुद्धा हिंदू, मार खाणारा सुद्धा हिंदू. त्यासाठी या गोष्टींमुळे आपल्या हिंदूंमधली जी एकता आहे ती कुठेतरी खंडित होत आहे. तुमच्याकडे इतर सुद्धा मार्ग आहेत, तुम्ही सांगू शकता सर्वांना. प्रथम तर माझ्या मते आता भरपूर दिवस झाले मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. त्या गोष्टी तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा, तुम्ही निवेदन द्या, सरकारला सांगा की अजूनही जर काही ठिकाणी असे वाद होत आहे तर तुम्ही तुमचा मुद्दा मांडण्यासाठी तुम्ही सरकारला त्या गोष्टी तुमच्या निवेदनाद्वारे देऊ शकतात. कोणी अगर समजा तिकडे तुम्ही बोलत आहात आणि ते जर मराठी भाषेला कुठे विरोध करत आहे तर तुम्ही त्यांना समजावून सांगा, त्यांना प्रेमाने सांगा. त्यांना नसेल मराठी भाषा येत तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. जे समोरचे पण असतात विरोध करणारे, त्यांनी पण एक गोष्ट थोडी समजून घेतली पाहिजे की त्यांनी पण थोडं नम्रपणे बोलायला पाहिजे की ठीक आहे, मी प्रयास करीन, मला आता सध्या हिंदी भाषा येत आहे पण मी लवकरात लवकर मराठी शिकण्याचा प्रयत्न करीन, असं बोलायला पाहिजे. पण ते कुठे दिसत नाही. कोणी विरोध केला तर ते समोरचे पण विरोध करतात आणि मग शेवटी काय होतं, आता बऱ्याच मुद्द्यांमध्ये मला तरी असं वाटतं, एक फक्त मीरा भाईंदरचा असा विषय नाहीये, बरेच असे एक विषय आहेत की जे सोशल मीडियावर रील्स येत असतात किंवा न्यूज चॅनलवर कुठेतरी दिसत असतात की वेळोवेळी असे मुद्दे दिसतात आपल्याला की कुठे ना कुठे मराठी बोलत नाहीयेस तू, मराठी बोल. पण यांचं मूळ कारण काय हे आपल्याला कळत नाही. फक्त जेव्हा वाद सुरू होतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. पण त्याच्या आधी त्या दोघाही व्यक्तींमध्ये काय संवाद झालाय, कुठून सुरुवात झाली आहे, का नक्कीच ते मराठी भाषेच्या बोलण्यावरनं भांडतात आहे का त्याच्या आधी त्यांचं काही झालं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते फक्त मराठी भाषेवर त्याला वळण आणलंय हे माहीत नाही. ठीक आहे, मूळ कारण याचं कोणालाच कळत नाही. फक्त आपल्याला सोशल मीडियावर एक ती 10 ते 15 सेकंदाची क्लिप असते, ती आपल्याला दिसते आणि त्याच्यावर आपण आपलं मत व्यक्त करतो. तर तसं कोणी करू नये. पहिले त्याच्या मागची जी सत्यता आहे ती पडताळण्याची जबाबदारी बघणाऱ्यांची पण आहे. खास करून असे प्रकार का वाढत चालले त्यासाठी सरकारने पण कुठेतरी ते योग्य पाऊल उचललं पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे, सरकारने पण त्याच्याबद्दल जागरूकता जनतेमध्ये, जे परराज्यातून जे लोक येतात त्यांच्यामध्ये पण ती पसरवली पाहिजे. मारहाण हा मार्ग नाहीये, पण जर एवढे दिवस मारहाण चालू आहे, कित्येक तरी व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत, तर त्यासाठी सरकारने पण त्या बाबतीत जाच पडताळणी केली पाहिजे की वारंवार हे प्रकार का वाढत चालले, कुठेतरी त्याला आळा घातला पाहिजे. हे योग्य नाहीच आहे. कारण की काय होतं याच्यामध्ये, आज मराठी बांधव, मी स्वतः मराठी आहे, मराठी बांधव ते पण आमचे हिंदूच आहेत. परराज्यातून येणारे, उत्तर प्रदेशमधनं, बिहारमधनं येणारे ते पण आपले हिंदूच आहेत. तर आपण फक्त मारामारी भांडणं करून आपल्या हिंदूंमधली एकता खराब का करावी? आपला एक हिंदू बांधव आहे, जर त्याला मराठी येत नसेल तर त्याला समजून घ्या. आणि समोरच्याला पण जर वाटतंय की मला मराठी नाही येत तर मी समोरच्याला एक फक्त विनम्रपणे सांगावं की बाबा मला मराठी शिकण्याचा प्रयत्न करीन, कुठेतरी त्या गोष्टींना आळा बसेल. तुम्ही जर ऍक्शनला रिएक्शन अशा ज्या गोष्टी करत गेले तर ते नक्कीच कुठे ना कुठे हिंसक वळण त्या गोष्टींना येत आहे. तर ते कुठेतरी थांबावं. लवकरात लवकर सरकारने त्याच्यावर योग्य पाऊल उचलावं. जे कोणी बांधव आहेत, आपले मराठी बांधव आहेत, परराज्यातून येणारे बांधव आहेत, त्यांनी पण आपसामध्ये या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या हिंदूंमधली एकता ही खंडित नाही झाली पाहिजे, या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. नक्कीच महाराष्ट्राचा अभिमान केला पाहिजे, महाराष्ट्रासोबत इतर राज्यांचा पण अभिमान केला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्या हिंदू बांधवांसाठी आपण एकमेकांसाठी किती सहकार्य करू शकतो. आपण फक्त नुसतं मारहाण करणं हे नाही, कंपल्सरी नाहीये आणि चुकीचंच आहे. तुम्ही त्यांना सहकार्य करा. कुठली गोष्ट त्यांना नाही समजते तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा.
गांधीगिरी पण तुम्ही दाखवू शकतात. गांधीगिरीने पण आपल्याला देशाला स्वातंत्र्य भेटलं आहे, ही गोष्ट आपण का विसरतो? मुळात भाषावादचा जो विषय आहे हा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्या ठिकाणाहूनच ज्याप्रमाणे ते आपल्या भाषेच्या विरोधात एवढे कट्टर आहेत किंवा ते आपल्या भाषेवर जेवढं प्रेम करतात, तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहायला मिळते. याच्यावर आपलं काय मत आहे? पहिली गोष्ट तर म्हणजे जी परिस्थिती तुम्ही सांगतात महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे ती देशात सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण काय होत आहे त्याच्यामध्ये समस्या अशी आहे की त्या फक्त महाराष्ट्राच्या ज्या ह्या घटना घडतात महाराष्ट्रामध्ये त्याच फक्त हायलाईट होत आहेत. आता ही जी गोष्ट आहे स्थानिक भाषा हा जो मुद्दा आहे हा माझ्या मते 1959 किंवा 60च्या आसपास तामिळनाडू इथून सुरुवात झाला होता. त्यावेळी जी सरकार होती काँग्रेस सरकारच्या विरोधात तिथल्या स्थानिक काही पार्ट्यांनी हा विषय तेव्हा मुळात आणला होता. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा गरज पडली स्थानिक तिकडच्या ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांना जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी हा मुद्दा वापरला आणि त्याच्यावरच त्यांनी आपलं सरकार बनवलं, त्याच्यावरच त्यांनी आपलं राजकारण केलं. त्याच्यानंतर मग आता महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा येतोय तर सगळीकडे महाराष्ट्र हायलाईट होतं. पण महाराष्ट्रासोबतच तुम्ही बघाल तर गुजरातमध्ये पण माझ्या मते आता थोडे दिवस आधी 2-3 महिन्या आधीच सर्व बिहारी जे राज्यातून आलेली लोक होती त्यांना पण तिकडनं बाहेर पाठवण्यात आलं होतं. त्याच्या आधी पण 2-2.5 वर्ष आधी गुजरातमधनं बिहारी लोकांना बाहेर पाठवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता राजस्थानमध्ये पण माझ्या मते त्यांच्या भाजपचे आमदार आहेत त्यांनी स्वतः तिकडे मंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की बिहारी लोकांना इकडनं लवकरात लवकर पाठवून देण्यात यावं. त्याच्यानंतर आता कर्नाटकमध्ये तुम्ही बघत असाल तर तिथे पण जे स्थानिक आहेत तिथले त्यांनी उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांच्या विरोधात तिकडे आंदोलन उचलले. तर हा वाद सगळीकडे सुरू आहे. फक्त महाराष्ट्र जो आहे तो हायलाईट होत आहे असं नाही व्हायला पाहिजे. आणि ठीक आहे फक्त महाराष्ट्र नाही कुठेही जर असा मुद्दा चालू आहे तर तो मुद्दा लवकरात लवकर थांबला पाहिजे. कारण की याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे जे दाखवत आहेत सध्या जे सोशल मीडिया आणि बाकी न्यूज चॅनलवर जे वातावरण दाखवत आहे हे त्या बाबतीत चुकीचं आहे. त्यांनी सर्व सत्यता त्याच्यामध्ये दाखवली पाहिजे. हा मुद्दा मूळ महाराष्ट्राचा नाहीये. ही जी सुरुवात झाली होती ही तमिळनाडूमधून सुरुवात झाली होती. त्याचसोबत आता महाराष्ट्रामध्ये खूप वर्षानंतर हा मुद्दा आला आहे. त्याच्यासोबतच इतर राज्यांमध्ये पण हा मुद्दा चालू आहे तर त्या गोष्टी सुद्धा दाखवल्या पाहिजे. पण ज्या पण राज्यात हे मुद्दे चालू आहे हे चुकीचं आहे. आपण सर्व भारतीय आहोत. आपण भारतीय म्हणून सर्वांना एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आपण भारत देशाची जी प्रतिज्ञा आहे ती आठवली पाहिजे. जी आपण शाळेत नेहमी बोलायचो सर्वांना ती आठवत असेल तर ती कुठेतरी आठवा. त्याच्यावर आपण आपलं पुढचं जे कार्य आहे जे पण मुद्दे आहेत ते आपण पुढे आपले जे तिथलं सरकार आहे तिथपर्यंत तिथले जे नेते आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करा. मध्यंतरी आपण एका दौऱ्यावर गेला होता ज्याच्यामध्ये तुम्ही दक्षिण भारतात उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तुम्ही गेला होता. तिकडच्या लोकांशी तुमची भेटीगाठी झाल्या होत्या. त्यावेळी तुम्ही ज्या ज्या राज्यामध्ये गेला त्यावेळी तुम्हाला तिथे त्यांच्यासोबत तुमचं जे काही बोलणं चालणं झालं काही महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणं झालं त्याच्यामुळे तुम्हाला तिथे स्थानिक लोकांमध्ये आणि तिकडच्या जे राजकीय नेतृत्व आहे किंवा राजकीय पक्ष आहे त्यांच्यामध्ये असा काही भाषावादाचा प्रकार पाहायला मिळाला का? मी आता मध्यंतरी मागच्याच महिन्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात असे 3 राज्यांचे दौरे केले. तिथे माझे हिंदू समाज पार्टीचे पदाधिकारी आहेत ते मला भेटायला आले. तसंच तिथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी झाल्या. तसंच आमचे जे बाकी हिंदू बांधव आहेत ते पण खास करून माझं स्वागत करण्यासाठी माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. पण तिथे मुळात हा विषयच नाहीये की भाषावाद वगैरे हा विषय तिकडे नव्हताच. उलट एक आपला हिंदू बांधव जो एका हिंदू समाज पार्टीचं नेतृत्व करत आहे तो आपल्या राज्यात आला आहे तर त्याला फक्त आपण पाहुणचार करावा त्याचं स्वागत करावं ही त्यांचं कर्तव्य समजलं आणि ते माझ्याबरोबर चर्चा करायला आले. त्यांनी माझ्याशी भेट घेतली. पण कुठेही त्यांनी परराज्यातून आलेल्या व्यक्ती किंवा भाषावाद ह्या गोष्टीचं त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. त्यांच्या मनात ही गोष्ट कुठेही नाही. त्यांना अजूनही फक्त ह्या जे आता महाराष्ट्रामध्ये गोष्टी चालू आहेत या हायलाईट होत आहेत ते त्यांना फक्त माहिती आहे पण त्याच्यावर त्यांनी कुठे माझ्यावर चर्चा नाही केली आणि त्यांच्या मनात नाहीये या सर्व गोष्टी आणि त्या माझ्या मते पुढे पण त्यांच्या मनात या गोष्टी येणार नाहीत. मुळात जसं की आपण पाहिलं योगेश दादांनी एक चांगलं उत्तर यावर दिलेलं आहे की कुठल्याही भाषेचं प्रभुत्व हे कुणावर लादण्यात येऊ शकत नाही. जबरदस्ती तर नाहीच किंवा हिंसा करून नाही. एखादी भाषा जर कोणाला समजवायची असेल किंवा त्याला आपल्या भाषेबद्दल प्रेम निर्माण करायचं असेल तर त्याला प्रेमाची भाषा, गांधीगिरीची भाषा याच्यातूनच आपल्या भाषेचा प्रचार होऊ शकतो.